सुंदरबनच्या जंगलात एक कोकिळा राहत होती. अतिशय सुंदर आवाज होता. ती गायला लागली की सगळे प्राणी पक्षी झाडाखाली येऊन ऐकत उभा राहायचे. खूप सुंदर आवाज होता. सगळ्या जंगलभर आवाज तिचा स्वर आवाजाचे घुमायचे. सगळे प्राणी पक्षी झाडाजवळ जमा व्हायचे, मंत्रमुग्ध होऊन तिचे गाणे ऐकायचे. मग कोकिळेच्या घरासमोरच एक कावळेदादांचे घर होते. ते पण रोज कोकिळेचे गाणे ऐकायचे. त्यांना ते खूप आवडायचं. मग कावळेदादा काय ठरवलं तिने की आपण पण कोकिळेसारखं गायचं. मग त्यांनी गायला सुरुवात केली. पण त्यांचा आवाज कर्कश आवाजामुळे अगदी स्वर भेसूर यायचा. सगळे प्राणी पक्षी त्यांना हसायचे. पण कावळेदादाने गाणं गायचं सोडलं नाही. त्यांना गाण्याची आवड होती. ते आकाशात उडताना, जंगलातनं फिरताना सारखे गाणे म्हणायचे कर्कश आवाजात. त्यांना खूप आनंद व्हायचा. पण सगळे प्राणी पक्षी हसल्यावर त्यांना खूप वाईट वाटायचं. मग ते एकदा कोकिळाताईजवळ गेले आणि काय म्हणाले, कोकिळाताई मला गाणं शिकवशील का? मला गाणं खूप आवडतं म्हणायला. मग कोकिळाताई काय म्हणाली, अरे कावळेदादा, तुला गाणं आवडतं मला माहिती आहे, पण तू कसा गाणार? तू गातोयस भेसूर आवाजात आणि मी गाते मंजूळ आवाजात. माझा आवाजच सुंदर आहे. ती देवानंच आम्हाला देणगी दिल्या. उपजतच आमचा आवाज सुंदर आहे रे. मग कावळेदादा काय म्हटले, मला शिकवशील का गाणं? नाही रे कावळेदादा, मला शिकवता येणार नाही, कारण निसर्गानेच आम्हाला सुंदर आवाज दिला आहे आणि तुझा आवाज कर्कश आहे, मला नाही येणार शिकवता. असं म्हटल्यावर कावळेदादाला वाईट वाटलं. मग कोकिळाताई म्हणाली, तुला आवड आहे तर तू गाणं म्हणत जा. कर्कश आवाजात जरी आलं तर लयबद्ध सूरबद्ध जर गाणं म्हणलंस का नाही तर ते छान वाटेल. तू म्हणत जा असं सांगितलं कोकिळेने. मग कावळेदादाने गाणे म्हणायला सुरुवात केली. सारखे ते सतत बसता उठता गाणे म्हणायचे. मग एकदा काय झालं, शेरखान महाराजांनी जंगलात गाण्याची स्पर्धा घेतली. सगळे प्राणी पक्षी स्पर्धेला आले. प्रत्येक प्राण्याने आपापलं छोटं छोटं गाणं म्हणून दाखवलं. कोकिळाताईनेही गाणं म्हटलं. त्यांचं तर खूपच सुंदर झालं, नम्रातलं गाणं झालं. मग कावळेदादानेही गाणं म्हटलं. कर्कश बेसूर आवाजात म्हणलं, पण सूर लय तालबद्ध गाणं त्यांनी म्हटलं. त्यामुळं त्यांचं गाणं सगळ्यांना आवडलं. मग कावळेदादाने कोकिळाताईला विचारलं, कोकिळाताई तुला गाणं आवडलं का? हो म्हणली, खूप छान झालं गाणं. तू जरी कर्कश आवाजात जरी म्हणलंस का नाही तरी सुरात लयात चालबद्ध गाणं म्हणलंस, त्यामुळे ते खूप छान झालं. तू मनाला दुःख वाटून घेऊ नको. कर्कश आवाजात जरी म्हणलं तर ते लयबद्ध सुरात म्हणलं तर ते गाणं छान होतं. त्यामुळे तू सतत म्हणत जा गाणं, असं कोकिळाताईने कावळेदादाला सांगितले. मग कावळेदादा म्हणले, ठीक आहे, मी रोज गाणे म्हणत जाईल. माझा जरी आवाज कर्कश असला तरी मी गाणे म्हणणार. मग कोकिळाताई म्हणाली, होय, कसं आहे कावळेदादा, प्रत्येकाजवळ कोणता ना कोणता गुण असतो आणि नैसर्गिक गुण पाहिजे, नकलोपी गुण नको. तुझा आवाज जरी कर्कश असला तरी तू तुझ्या स्वतःच्या आवाजात म्हणतोयस, वास्तव दाखवतोस, हे महत्त्वाचं आहे. आमचंही ईश्वराने दिलेला आम्हाला आवाज हा आमचा पूर्वीपासून आहे. आम्ही सहज जरी म्हणायला गेलो तरी आमचा आवाज छान येतो. मग आमचं हे वास्तव आहे आणि कर्कश आवाज हेही तुझं वास्तव आहे. त्यामुळे तू घाबरू नको आणि नेहमी गाणं म्हणत जा. मग कावळेदादा नेहमी गाणे म्हणायला लागले कर्कश आवाजात, पण लयबद्ध सूरबद्ध तालात म्हणू लागले. म्हणून प्रत्येकाचा काही ना काही गुण असतो, पण तो गुण वास्तव आपण दाखवायला पाहिजे, नकलुपी कृत्रिम नको. आपलं आहे तेच खरं रूप, खरा आवाज दाखवावा. हा व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.